मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता पार्थ आणि काव्या त्यांच्या वकिलांची भेट घेऊन घरी निघालेले असतात। तेवढ्यात वाटेतच त्यांच्या कारचा टायर पंक्चर झालेला असतो। त्यामुळे पार्थ आणि काव्या दोघेही कारच्या खाली उतरतात। त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, आता आभाळ जरी कोसळलं ना तरी 6 महिन्यानंतर मी तुमच्या मागे कधीच येणार नाही। त्यामुळे काव्याचा हा निर्णय ऐकून पार्थला मात्र खूपच मोठा धक्का बसतो। त्यानंतर तिथे अचानक मोठ्या पावसाला सुरुवात होते आणि अशा भर पावसातच पार्थ त्यांच्या कारचा पंक्चर झालेला टायर खोलण्यास सुरुवात करतो। त्यानंतर कारचा टायर खोलत असताना पावसामुळे पार्थला होणारा त्रास बघून काव्या हळूच पार्थच्या अंगावर जॅकेट टाकते। तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता नंदिनी आणि जीवा हे दोघे पण त्यांच्या वकिलांची गाडी घेऊन घरी निघालेले असतात। तेव्हा त्यांची सुद्धा अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर जीवा एका झाडाखाली बाईक थांबवतो। नंतर बाईकवरून उतरल्यावर नंदिनीचा चिखलामध्ये अचानक पाय घसरतो आणि तिचा त्यामुळे तोल जाणार असतो। तेवढ्यात जीवा तिच्या मदतीला येतो। त्यानंतर जीवा नंदिनीचा हात पकडून तिला खाली पडण्यापासून वाचवतो। त्यानंतर काही वेळ दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? 6 महिन्यानंतर ह्या दोन्ही जोड्या अशाच एकत्र राहतील का त्यांचा घटस्फोट होईल? ते कमेंट करून नक्की कळवा।